अकोला महानगरात कोरोनाबाधितांची संख्या 1000 वर पोहोचली असून ही संख्या झपाट्याने वाढत असताना अकोट शहरात काही रुग्ण आढळल्याने अकोट प्रशासन मोठ्या प्रमाणात खबरदारी घेताना दिसत आहे। त्याच अनुषंगाने गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने समविषम प्रमाणे दुकाने उघडली जात आहे। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक तथा कायदेशीर कार्यवाही करताना अकोट प्रशासकीय विभाग दिसत आहे। परंतु अकोट नगर परिषदेने नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराज चौक ते सोनू चौक जयस्तंभ चौकापर्यंत बॅरिकेटिंग करून मोटरसायकल बंदी केली आहे। परंतु प्रत्यक्षात मात्र गर्दी कमी होताना दिसत नाही। अकोट नगर परिषद समोरील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावर प्रचंड प्रमाणात गर्दी होऊन दिवसभर वाहतुकीची कोंडी निर्माण होताना दिसत आहे। अकोला रोड व ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होत असलेली वाहतुकीची कोंडी पाहता शहरातील मुख्य बाजारपेठ मार्ग बंद करून अकोट नगर परिषदेने काय साध्य केले समजायला मार्ग नाही। अशा उपाययोजना फक्त कंत्राटदाराच्या पथ्यावर पडताना दिसत असून शासनाच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याची चर्चा अकोट शहरातील जागरूक नागरिक करताना दिसत आहे। अकोट शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी पाहता मुख्य बाजारपेठेतील शिवाजी महाराज चौक ते सोनू चौक जयस्तंभ चौकापर्यंत रस्ते उघडण्याची मागणी सामान्य नागरिक करताना दिसत आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।